कोल्हापूरच्या शिरोलीत घडलेलं लवजिहाद प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि गंभीर वळणावर पोहोचलंय। तक्रारदाराला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याच्या उद्देशानं दोन व्यक्तींनी त्याच्या कानावर पिस्तूल ठेवून धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली। या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून मोठ्या संख्येनं हिंदू बांधवांनी शिरोली पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती। घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीनं दाखल झाले। प्रकरणाचा सामाजिक आणि धार्मिक संदर्भ लक्षात घेता वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनलं होतं। कोणतीही छोटी ठिणगी मोठ्या उद्रेकाला कारणीभूत ठरू शकते अशी स्थिती निर्माण झाली होती। सध्या पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। काय झालं सांग तुला। तू मीटिंग चालू असताना कुठे गेलतास आणि कसं काय मी कोल्हापूरला गेलतो। येताना मला आपली क्रॉस केली। तिथून पुढे येताना माया मागून दोघंजण आले व त्यांनी मला रिव्हॉल्वर दाखवून जेवे मारण्याची धमकी दिली। ओळखीच होती तुझी ती कधी बघितलीस? गाडी नंबर काय बघितलाय? नाही, मला आठवत नाही। तुला काय मारहाण केली? नाही, मारहाण नाही, फक्त धमकी दिली जेवे मारण्याची। काय धमकी दिली? ते पुढं असते, तुला दाखवतो, तुला सोडत नाही, तुला आम्ही सांगतो, तुला